नमस्कार मित्रांनो, ॲस्ट्रो आचार्यमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप लोकांना एक कॉमन कन्फ्युजन असतं. दुसरा भाव आणि दुसरी रास एकच असते का? आणि इथे सगळा घोळ होतो. चला हा कन्फ्युजन एकदम क्लिअर करूया. समजा तुमचा सूर्य दुसऱ्या भावात बसलेला आहे. दुसरा भाव म्हणजे पैसा, फॅमिली, व्हॅल्यूज आणि खाण्याची सवय. तर सूर्य इथे आला की मनात येतं, मला राजासारखं जेवायचं, बेस्ट ऑफ बेस्ट. पण जर त्या भावात शनीची रास असेल तर काय होतं? सूर्य म्हणतो मी राजा आहे आणि रास म्हणते थांब जरा, टेक्चल. फॅमिली रोखते, नियम येतात, मनासारखं होत नाही. का? कारण रास म्हणजे एन्व्हायरमेंट आणि भाव म्हणजे कामाचं क्षेत्र. आता दुसरं उदाहरण, सूर्य मेष राशीत उच्चीचा आहे. सगळं म्हणतील भारी लीडर आहे, पण तो बसलाय 8व्या भावात, म्हणजे लीडरशिप आहे पण लपलेली. अशा लोकांचा खरा दम टफ सिच्युएशन मध्येच बाहेर येतो. थोडक्यात लक्षात ठेवा, भाव सांगतो काय काम करायचं, रास सांगते ते काम कसं करायचं. ड्रीम रोल मिळाला पण कंपनीच खराब असेल तर अवघड जाणारच ना. म्हणून हाऊस वेगळा आणि राशी वेगळी. रील आवडली तर लाईक करा, खाली कमेंट करा आणि ॲस्ट्रो आचार्याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.